तुमचं मुख्य सेविका आहे, शहरातलं असलं तर तिथं त्या ठिकाणी बालवाडीची जी सेविका असते ती असतील, ह्या सगळ्यांना आम्ही फॉर्म भरून घेण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे तुमची जवळची अंगणवाडी असेल, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, तलाठी कार्यालय असेल, इथं जाऊन तुम्ही फॉर्म्स किंवा सेवा सुविधा केंद्र असेल इथं तुम्ही फॉर्म जाऊन भरू शकता। आणि यामध्ये ज्या ज्या माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा इतर सर्व शासकीय घटक जे पात्र फॉर्म अपलोड करतील, प्रत्येक फॉर्मच्या मागे 50 रुपयाचं इन्सेंटिव्ह हे आपण त्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांना आपण देत आहोत। आणि आजपर्यंतच्या कुठल्याही शासकीय योजनेमध्ये कुठल्याही शासकीय अशासकीय कर्मचाऱ्याला लाभ मिळत नव्हता। ही एकमेव योजना आहे जिथं माझी अंगणवाडी सेविका फॉर्म भरणार, ती लाभार्थ्यांचा फॉर्म भरणार आणि ती स्वतः सुद्धा त्या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकते। म्हणजे जसं माझ्या माता भगिनींना, इतर माता भगिनींना ज्यांचं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, ह्या जशा या योजनेअंतर्गत लाभ घेणार, तसं माझी एखाद्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तिने जर याच्यामध्ये पात्र फॉर्म भरला तर तिला सुद्धा महिन्याला 1500 रुपये हे शासनाकडून मिळणार आहेत। आजपर्यंत कुठलीही शासकीय योजना ही शासकीय अशासकीय कर्मचाऱ्यांना सामावून घेत नव्हती। ही एकमेव योजना आहे ज्याच्यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस सुद्धा ह्या त्याचा लाभ घेऊ शकतात। त्याच्यामुळे अधिकाधिक आपण फॉर्मची नोंदणी करून घ्यावी। 5 एकरची अट आपण शिथिल केली आहे। ज्यांची जमीन 5 एकरपेक्षा जास्ती असेल पण उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्यांनाही या योजनेअंतर्गत लाभ हा निश्चितपणाने मिळणार आहे। या संदर्भातल्या काही अडीअडचणी आहेत ज्याबद्दल संवाद अंगणवाडी सेविका आम्ही तर विभाग म्हणून साधतच असतो, पण दादा सुद्धा आज तुमच्या सगळ्यांसोबत या संदर्भातला संवाद हा साधणार आहेत। मला आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की अधिकाधिक आपण फॉर्मची नोंदणी करून घ्यावी। कुठे काही ठिकाणी सर्व्हरचे किंवा इंटरनेटचे प्रॉब्लेम येत आहेत याची आम्हाला जाणीव आहे, पण 1-1 मिनिटाला हजारोंच्या संख्येने फॉर्म डाउनलोड होत असल्यामुळे त्याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये थोडी अडचण होती, पण आता ती बऱ्यापैकी आम्ही सोडवलेली आहे। त्यामुळे साधारणपणे दर दिवसाला प्रत्येक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने आता फॉर्म अपलोड होत आहेत। त्याच्यामुळे तीही अडचण आता या ठिकाणी राहिलेली नाही। या व्यतिरिक्त आणखीन एक योजना जी महायुतीच्या सरकारने आपल्या सगळ्या जणींसाठी आणलेली आहे ती म्हणजे मुलींसाठी, ज्यांच्या कुटुंबाचा आमच्या सगळ्यांचा महायुतीच्या सरकारचा आमचं उद्दिष्ट आहे की पहिला लाभ जो आहे हा माझ्या पात्र माता भगिनींच्या अकाउंटला 19 ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनच्या मुहूर्तावर पहिला लाभ जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा, दोन्ही महिन्याचा हा त्यांच्या अकाउंटमध्ये वितरित करायचा, हे उद्दिष्ट त्यानिमित्ताने आहे। त्यामुळे एखाद्या माझ्या माता भगिनींनी समजा जर फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये भरला तर तिला परत असं वाटेल की अरे मी जर जुलैमध्ये भरला असता तर मला लाभ मिळाला असता आणि आता मी ऑगस्टमध्ये भरलाय तर मला 1च महिन्याचा लाभ मिळेल, तर असं नाहीये। जी पात्र महिला ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा फॉर्म भरेल तिला लाभ हा जुलै महिन्यापासून मिळणार आहे। त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट हे दोन्हीही लाभ म्हणजे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला एकाच वेळेला डीबीटी होणार आहेत। आणि विभागाचं बँकेचं खातं आणि तुमचं बँकेचं खातं यामध्ये दुसरं कोणीही नसणार आहे। आणि या फॉर्मची स्क्रुटिनी करण्याच्या दृष्टीने तुमची ग्राम समिती आपण गठीत केलेली आहे। ग्राम समितीमध्ये तुमच्या ग्राम सभेमध्ये गावातले जे लाभार्थ्यांची यादी आहे ती घोषित केली जाणार आहे, ती वाचून दाखवली जाणार आहे। त्यामुळे इतकं पारदर्शकपणा आपण ह्या योजनेमध्ये ठेवलेला आहे। त्यामुळे कुणीही मनामध्ये शंका ही आणू नये।